महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे आणि ही घटना घडली आहे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील वानवडीमध्ये ही घटना घडली आहे। स्कूल बस चालकाने 8 वर्षाच्या 2 मुलीवर लैंगिक अत्याचार केला। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आहेत सुषमा अंधारे। पुण्यात ही घटना घडते, बदलापूरची घटना झाली, त्याच्यानंतर आता पुण्यात अशा प्रकारची घटना घडते। तुम्हाला काय माहिती मिळाली आहे? बदलापूरच्या घटनेनंतर तब्बल 12 घटना अशा पद्धतीच्या घडल्या। नेसवाडी याची घटना ताजी आहे। हिंजवडी IT एरियामध्ये एका 75 वर्षाच्या आजीला ज्या पद्धतीने 10व्या मजल्याहून 8व्या मजल्यापर्यंत फरफटत ओढत आणून तिच्यावर बलात्कार केला, हे धक्कादायक आहे। चंद्रपूरची घटना पुन्हा अजून आपल्या समोर आहे। बीडमध्ये एका चिमुरडीच्या डोळ्यासमोरच तिच्या बहिणीवरती बलात्कार होणं हे अजून हादरवून टाकणारं आहे। आज नवरात्र उत्सव आहे। नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे। स्त्री शक्तीचा महिमा सांगणारा हा उत्सव आहे आणि नेमक्या पहिल्याच दिवशी अशा पद्धतीची घटना या राज्यामध्ये घडते म्हणजे आम्ही स्त्रियांच्या प्रती किती आदरयुक्त भावना बाळगणारे आहोत हे सुद्धा अधोरेखित करणारा आहे। या सगळ्या घटनेच्या संदर्भाने माझ्या गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आहेत। मला आता गृहमंत्र्यांना काही अपील करावंसं वाटत नाही, आवाहन करावंसं वाटत नाही, विनंती करावीशी वाटत नाही, राजीनामासुद्धा त्यांचा मागावासा वाटत नाही। राहिलेत काय 15-20 दिवस, फार तर नवरात्रीच्या निमित्तानं आई अंबाबाईला एवढी प्रार्थना करावीशी वाटते की आता या राज्यातल्या लेकीबाळी तुझ्या भरोशावर आहेत। या लेकीबाळींना इथलं गृह खातं, इथला महिला आयोग, इथलं सरकार अजिबात सुरक्षा देऊ शकत नाही। आई अंबाबाईनं ती आम्हाला सुरक्षा द्यावी। स्कूल बसमध्ये महिला स्टाफ सुद्धा असतो जो खास निगराणी जो सगळ्या ऑब्झर्वेशन करतो, मुलींसोबत तो असतो। अशा असताना सुद्धा तिथे महिला स्टाफ नव्हता का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो। काय होते ना, स्कूल बस ज्या आहेत विशेषतः पुण्यात, कारण माझी मुलगी स्वतः शाळेत जाणारी मुलगी आहे, तर काही बसेस या स्कूलकडून असतात, काही बसेस या प्रायव्हेट असतात। प्रायव्हेट बसेसचा जो खर्च आहे तो 1500ने थोडा कमी येतो। महागाई इतकी वाढून गेलेली आहे की पालकांना शाळांच्या फियाच एवढ्या परवडत नाहीत, त्यामुळे त्या काटछाट करण्याच्या नादामध्ये ते खाजगी बस घेण्याचा प्रयत्न करतात। खाजगी बसमध्ये शाळेला जेव्हा घ्यायला येतात त्यावेळेला मावशी अटेंडंट म्हणून बसमध्ये असतात, परंतु जेव्हा सोडायची वेळ असते तेव्हा मात्र त्या मावशी अटेंडंट म्हणून नसतात। हे बऱ्याचदा बसच्या बाबत घडतं आणि खाजगी बस असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही, म्हणजे पालक म्हणून काही बोलत नाहीत पालक, हा सगळा प्रकार। परंतु या निमित्ताने लहान मुलींची जी सुरक्षितता आहे आणि तो प्रश्न किती ऐरणीवरचा आहे हे पुन्हा एकदा बदलापूर घटनेनंतर एक समिती नेमण्यात आली शालेय शिक्षण विभागाकडनं, त्याचं सुद्धा काटेकोरपणे पालन करायचं आहे, मात्र पुन्हा एकदा अशा घटना होतात। दादा शिंदे फडणवीस पवारांच्या काळात समित्या फक्त चहा बिस्किटांपुरत्या सीमित राहिलेल्या आहेत। मी आपल्याला कागदपत्र द्यायला तयार आहे। कालची घटना आहे जालन्याच्या बाल सुधारगृह समिती, या समितीला 2 महिला सदस्य आहेत आणि अध्यक्ष पुरुष आहे, हे फार विशेष आहे। अध्यक्ष पुरुष आहे आणि 2 महिला सदस्य आहेत। या 2 महिला सदस्यांच्या सोबत अश्लील वर्तन तिथला अध्यक्ष करतोय। वारंवार महिला आयोगाला पत्र व्यवहार केलाय, अजिबात त्यांना वेळ नाहीये त्या पत्रव्यवहाराकडे बघायला। CPंनी पत्र लिहिले, याच्यावर विशाखा समितीने पत्र लिहिलंय, परंतु अजूनही त्या माणसाला अटक होत नाही ना, त्याचं पद गेलेलं आहे आणि तो माणूस तिथे अजूनही दटावून थांबलेला आहे। त्यामुळे समित्या, बाकीच्या लोकांना न्याय द्यायचं सोडा, पण बालकल्याण सुधार समितीचा सदस्य जर सुरक्षित नसेल तर काय आपण त्या समित्यांवर बोलावं? त्यामुळे मला अपेक्षाच नाही आहे की या लोकांनी काही, कारण यांचेच लोक महिलांबद्दल काय पद्धतीची विधानं करतात। काल आपण देवेंद्र भुयारांचं विधान बघितलं। त्यामुळे ह्या होत्या सुषमा अंधारे, त्यांनी सांगितले की कशा प्रकारे ह्या घटना घडतात आणि जरी समिती नेमल्या जात असल्या तरी त्या समितीनंतर जे नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन होत नसल्याचं सुद्धा सुषमा अंधारेंनी सांगितलं। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।